नमस्कार, DSK फूडमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. आज आपण इव्हनिंगसाठी आपल्याला काहीतरी असं चटपटीत बनवणार आहोत चहाबरोबर खाण्यासाठी. तर ती चटपट रेसिपी आहे आपली पालकची भजी. पालकच्या भजीसाठी आपल्याला काय काय लागते, चला तर मग पाहूया साहित्य. पालकची भजी बनवण्यासाठी आपल्याला जे साहित्य लागणार आहे ते आपण पाहूया. पालक, हे आहे बेसन पीठ, थोडंसं कॉर्नफ्लॉवर घेतलं आहे मी, हे आहेत धने, हिरवी मिरची, पांढरे तीळ, ओवा, थोडंसं जिरं आणि एकदम चिमूटभर मी फक्त त्याच्यामध्ये खायचा सोडा टाकणार आहे. त्यानंतर हळदी पावडर, कांदा आणि कोथिंबीर. हा पालक मी धुवून घेतला आहे, तो मी आता बारीक चिरून घेतेय. पालक चिरून झाला आहे, तो मी बाउलमध्ये टाकून घेतलाय. आता कोथिंबीरही मी धुवून घेतली आहे, ती पण चिरून घेते. कोथिंबीर चिरून झाली आहे, बाउलमध्ये टाकून घेते. आता आपल्याला कांदा चिरायचा आहे. कांदा मी उभा चिरून घेणार आहे. कांदा पण चिरून झाला आहे, तो पण बाउलमध्ये टाकून घेते. आता मी मिरची चिरून घेते बारीक. मिरची पण बाउलमध्ये टाकून घेतली आहे मी. आता मी ह्याच्यामध्ये जिरं टाकून घेते. त्यानंतर ओवा टाकते. ओवा मी हातावर थोडासा कुस्करून टाकणार आहे, त्याने टेस्ट छान येते भजीला. त्यानंतर पांढरे तीळ टाकते. आणि हे जे धने आहेत ते मला अख्खे नाही टाकायचे, ते मी थोडेसे बारीक करून घेणार आहे खलबत्त्यामध्ये. हे पहा, धने मी कुटून घेतले आहे. जास्त बारीकही नाही केलेले आणि मोठेही नाही ठेवलेले. आता मी टाकून घेते ते. त्यानंतर थोडंसं कॉर्नफ्लॉवर टाकून घेऊया. कॉर्नफ्लॉवरने भजी एकदम कुरकुरीत होती. कॉर्नफ्लॉवर टाकायचं नसेल तुम्हाला तर तुम्ही तांदळाचं पीठ टाकू शकता. आता आपण बेसन टाकून घेऊया. आणि आता लास्टला आपण चवीप्रमाणे मीठ घालूया. आता हे सर्व साहित्य आपण एकत्र करून घेऊया. मीठ घालून झालं की काय होतं, कांद्याला आणि पालकला पाणी सुटतं. त्याच्यामुळे जसं लागेल तसं आपण चण्याचं पीठ घालून घेऊ.
आता हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे भजीचं. आपण थोडंसं किंचित असा सोडा घालून घेऊ त्याच्यामध्ये. जास्त घालायचं नाही आहे, थोडंसं घालायचं आहे. परत एकजीव करून घेऊ. स्टार्ट. भजीचं बॅटर तयार आहे. एका साईडला मी तेल गरम करायला ठेवलं. भजीचं बॅटर तयार आहे. एका साईडला मी तेल गरम करायला ठेवलं आहे. तेल गरम झाले. आता आपण त्यामध्ये भजी टाकून घेऊयात. स्टार्ट. हे पहा, आपली भजी मस्त अशी तळून झालेली आहे. आपण ती काढून घेऊया. आणि अजून भजी टाकून घेऊया. याचप्रमाणे आपण सर्व पिठाच्या भजीत बनवून घेऊयात. हे पहा, तयार आहे आपली पालकची भजी. हे पहा, मस्त अशी कुरकुरीत झाली आहे आणि त्या भजी बरोबर मस्तपैकी असा वाफवलेला चहा. किती छान मस्त कॉम्बिनेशन आहे ना. करून पहा आणि मला कमेंट करून सांगा. माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी DSK फूडला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, शेअर करा आणि मला कमेंट करा. थँक्यू.